लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या यादीत अनेकांना नावं सापडत नसल्याने उडणाऱ्या गोंधळामुळे मतदानाचा टक्का कमी होऊ नये यासाठी कल्याण लोकसभेत नागरिक आणि सामाजिक संघटनेने एकत्र येत ठिकठिकाणी मतदान बूथ लावलेले आहेत। विशेष म्हणजे उद्या मतदान करताना मतदार यादीत आपले नाव आणि सदन केंद्र शोधण्यास त्रास होऊ नये म्हणून आजपासूनच नागरिकांनी या मतदान बूथवर नाव शोधण्यासाठी येण्यासाठी सुरुवात केलेली आहे। माझं विघ्नेश, तू आज आलेला आहे, काय नेमकं या ठिकाणी वाटतं तुला? माझं नवीन यादीमध्ये नाव आलेलं आहे यावर चेक करत आले। याचा फायदा उद्या होईल असं वाटतं का? काय फायदा होईल? मतदान आपला हक्क आपण बजवायलाच पाहिजे। उद्या परत जाऊन शोधणं उन्हाचे दिवस नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून ही योजना राबवलेली आहे। त्यामुळे आम्हाला नक्कीच त्याचा फायदा। रिस्पॉन्स फार चांगला आहे। मतदारांना मतदान करायची हौस आहे, परंतु मतदार यादीमध्ये त्यांची नावं भेटत नसल्यामुळे काय वेळेस माणसं शोधायला येतात, गर्दी असल्यावर त्यांना तेवढा वेळ नसतो, त्यामुळे माणसं रिटर्न जातात। आम्ही उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवसापासून कालपासून आम्ही संकल्पना चालू केलेली आहे। प्रत्येक विभागामध्ये आपला जो विभाग आहे तिथे प्रत्येक कार्यकर्त्यांना ठेवून असे टेबल मांडलेले आहेत, त्या टेबलांवर याद्या दिलेल्या आहेत, अल्फाबेटिकल याद्या आहेत, ॲप दिलेले आहेत, भरपूर अशी सुविधा त्यांना पुरवलेली आहे। माणसं उद्याच्या दिवशी आज येत आहेत आणि आज त्यांना स्लिप मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची मतदानाच्या दिवशी काही लोकांना अर्जंट काम असतं, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला सकाळी मतदान करावं, आम्ही मतदान करून आमची कामं साध्य करू। त्यामुळे ही सेवा दिल्यामुळे माणसांना त्यांच्या हातात स्लिप मिळाल्यामुळे उद्या सकाळच्या सत्रामध्ये आमची अपेक्षा आहे की कल्याण पूर्वमध्ये चांगल्या पद्धतीचे मतदान होईल। आणि ही सेवा पुरवल्यामुळे उन्हाचे दिवस आहेत, भरपूर उन्हाळा आहे, माणसं दुपारी 11 साडे 11 नंतर उन्हाच्या झाडा एवढ्या भयंकर आहेत की माणूस चांगला केलेला माणूस पण बाहेर येऊ शकत नाही। त्याच्याकरता ह्या स्लिपा पोचवल्यामुळे सकाळी आम्ही प्रत्येक दारात जाऊन मतदारांना बाहेर काढणार आहोत, त्यांना सुविधा पुरवलेल्या, त्यांना मतदान बूथपर्यंत घेऊन जाऊन मतदान करणार आहोत। आणि ह्या संकल्पनेमुळे, ह्या सुविधेमुळे आम्हाला आशा आहे की कल्याण पूर्वमध्ये सगळ्या जणांनी जर ही संकल्पना राबवली आणि जर घेतलं तर मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।